कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नेवासा विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलंय आणि मी विधानसभेच्या रिंगणात उतरलो। ऐनवेळी मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारली आणि त्याचाही मी स्वीकार केला। मात्र प्रहार जनशक्ती पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली आणि मी बॅट या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे ठरवलंय। पाहूया प्रहार जनशक्ती पक्षाचे नेवासा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे काय म्हणाले। भूगतल्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी नेवासा मतदारसंघातनं आता मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बॅट चिन्हावरती निवडणूक लढवत आहे। आज या मतदारसंघामध्ये एक परिवर्तनाचं एक वातावरण आहे, जनतेमध्ये एक उत्साह आहे आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये, घराणेशाहीच्या विरोधामध्ये हे निवडणूक होत असताना जनतेला एक विश्वास आहे की या निवडणुकीतलं परिवर्तन हे आपण करणार आहोत आणि मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या लोकांच्या सहभागातनं आम्हाला पाठिंबा मिळत आहे। त्यामुळं या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व आहे। भाजप सोडून पार पक्ष कसं निवडला? भारतीय जनता पार्टीमध्ये मी पक्षाकडनं उमेदवारी मागितली होती। पक्षाकडनं मला शेवटच्या क्षणाला उमेदवारी नाकारण्यात आली। शेवटच्या क्षणाला नाकारण्यात आल्यानंतर मी निवडणूक न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निर्धार मेळावा घेऊन कार्यकर्त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली की आपण जर निवडणूक केली नाही तर विरोध जिवंत राहणार नाही आणि विरोध जिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला निवडणूक करणं गरजेचं आहे, आपलं संघटन टिकवणं गरजेचं आहे आणि यासाठी मग मी अपक्ष निवडणूक करण्याचं ठरवलं। पण त्यामध्येच नामदार बच्चू कडू साहेबांची सहकार्य मदत मला या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाकडनं मिळाली। मी त्यांचं हे स्वीकारली उमेदवारी आणि त्यामुळं मी आता ह्या निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या बॅट चिन्हावरती निवडणूक करत आहे। काय मतदारांना काय सांगणार? पडण्याच्या हॅट्रिक करणाऱ्या उमेदवाराला निवडून देणार का जनसामान्याच्या प्रतिनिधीला निवडून देणार? या नेवासा मतदारसंघ हा तसा परिवर्तनात्मक आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये एक वेगळा जनतेचा कौल असतो आणि आजही जनता प्रस्थापितांना ही अत्यंत वैतागलेली आहे। त्याचं कारणही तुम्हाला माहिती आहे की प्रस्थापितांकडे असलेला कारखाना आणि या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची झालेली लूट, शेतकऱ्यांना ऊसामध्ये अत्यंत नुकसान या 5 वर्षामध्ये झालं। शेतकऱ्यांचा ऊस वेळेवरती गेला नाही, शेतकऱ्यांना वेळेवरती भाव कमी भेटला आणि वेळेवरती देखील पैसे मिळाले नाही आणि या कारखान्यामध्ये कर्मचारी जे आहेत त्यांना 15-15 महिने पगार मिळाला नाही। हे सगळी परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात एक रोष आहे आणि या निवडणुकीतनं ते व्यक्त करणार आहे। समोरचे उभाटा गटाचे उमेदवार आहेत त्यांच्यावर शनी शिंगणापूर देवस्थानचे पैसे खाल्ल्याचा पण आरोप होत आहे, काय त्याच्यात? शनेश्वर देवस्थानमधून आमदार गटाकांनी फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। आरोप होत नाहीत, हे त्यांनी भ्रष्टाचारच केलेला आहे आणि हा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांनी साधारण 3000 मुलं 6000, 12000, 15000 या पेमेंटवरती ते आज राजकारणासाठी त्याचा वापर करत आहेत। प्रत्येक गावामध्ये 15-15 मुलं आज या ठिकाणी राजकारणाचं काम करत आहेत। या मुलांकडनं जनतेला अत्यंत मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, अत्यंत मोठी दहशत या ठिकाणी आहे, दादागिरी या 6000ची आहे आणि त्यामुळे हा भ्रष्टाचारच नाही परंतु राजकारणामध्ये या ठिकाणी एक वेगळं असं या माध्यमातून एक दहशत निर्माण करण्याचं जे गडाकांची जी राजनीती आहे ती यामधून स्पष्ट दिसते आहे। या अगोदर काही त्यांच्या संस्थेवर पण आरोप झाले, काही संस्थेच्या नावावर काही भूखंड लुटले असं पण काही प्रकार नाही का? यापूर्वी देखील मुळा एज्युकेशन संस्थेवरती एक शासनाचं वन विभागाची जमीन ही या ठिकाणी ही जी काय मुळा एज्युकेशन संस्थेला जमीन आहे ती जमीन मुळा एज्युकेशन संस्थेने अनधिकृतपणे त्या ठिकाणी त्या जमिनीवरती कब्जा केलेला आहे। त्या जमिनीचा जो व्यवहार झालेला आहे तो बेकायदेशीर आहे। त्या जमिनीवरती जे काय कर्ज घेतलेलं आहे ते बेकायदेशीर आहे। या जमिनीतनं कागदपत्राची फेराफार होत असताना जमीन वेगळी आणि कागदपत्र वेगळे असं करून या जमिनीवरती संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या संस्था स्थापन होत असताना त्या गावातील एक आगळे कुटुंबीय आहे, या आगळे कुटुंबियांनी त्याबाबत ट्रिब्युनल जे कोर्ट आहे वन विभागाचं तर त्या कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि ती याचिका त्यांनी दाखल केल्यानंतर ती प्रक्रिया आता न्यायालयीन आहे
आणि त्यातनं काय आता पुढं निर्णय होईल तो ठरेल. जे आता जे येणाऱ्या काळात आहे, काय विजन राहणार आहे तुमचं? आमचं सर्वात महत्त्वाचं विजन म्हणजे आम्ही 2014ला आम्हाला जनतेने ज्यावेळेस संधी दिली विधानसभेमधून, तर त्यावेळेस आम्ही एक आराखडा तयार केला होता नेवासा तालुक्याचा, आणि या नेवासा तालुक्याचा आराखडा तयार करून आपण विकास कामाला सुरुवात केली होती. आणि मला सांगायला आनंद आहे की 14मध्ये आम्हाला या तालुक्यामध्ये भरीव असा निधी 1200 कोटी रुपयाचा निधी आम्ही या तालुक्यामध्ये विकास कामासाठी आणला, आणि तो आराखडा धरूनच पुढं आम्हाला अपेक्षित होती की 19 नंतर हा आराखडा